यापुढे वसई विरारमध्ये एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि गणपती विसर्जनानंतर अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात हातोडा पडेल असं विधान केलंय पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी। गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवल्याने माझा त्याला पाठिंबा आहे। गणेश नाईक यांनी आज विरारमध्ये भेट दिली, जे बिल्डिंग दुर्घटनाग्रस्त झाली त्या ठिकाणचा पाहणी दौरा केला, जे प्रकृती हॉस्पिटलमध्ये जे उपचार घेतात त्यांची देखील पाहणी केली आणि यानंतर त्यांनी आयुक्तांशी तब्बल त्यांनी चर्चा केली। 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि वसई विरारची बांधकामं ही पूर्णपणे भुईसपाट करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अशा प्रकारची बांधकामं लोकांच्या जीवावर उडत सांगितलं, परंतु पालकमंत्री बोलून तर गेलेले आहेत, परंतु हे शक्य आहे का? कारण ज्या ठिकाणी ह्या इमारतीची दुर्घटना घडलेली आहे त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहे। काचेचा लगदा फोडून 2 मजुरांचा जीव जातो, परंतु पालिका कारवाई करत नाही। त्यामुळे हे सर्व ह्या घटनेवर पांघरून टाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्याचं वक्तव्य असं केल्याचं असेल असं बोललं जाते। त्यामुळे गणेश नाईक यांनी आज दौरा तर केलेला आहे आणि आता गणपतीनंतर विसर्जनाला पाहावं लागणार खरोखरच पालिकेला जाग येते की नाही आणि पालिका कारवाई करणार आहे की नाही। पालकमंत्री गणेश नाईक यांनी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी चर्चा केली, त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूया। काम झालंय त्याचा सगळा लेखाजोखा आणि जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील 2 नंबरचे तर मला सांगा, आपण ईडीला पण इन्फॉर्म। हे बघा, जुन्या कालखंडात चुकीच्या गोष्टी घडू दिल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं म्हणजे मृत झाले ते अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी राहिले, शेवटी परिस्थिती माणसाला आले असलेल्या स्थितीमध्ये जीवन जगायला लावते। एकूणच जी मृत झालेली 16 लोक जखमी मृत झालेल्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी असे आपण मनाची इच्छा व्यक्त करतो, परंतु जे जखमी आहेत ते पण लवकरात लवकर बरे होतील। मृत घटकांच्या नातेवाईकांना माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी काल माझी बोलणी झाली। आता माननीय आयुक्त महोदय सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सगळी टीम आणि जिल्हाधिकारी जाखड मॅडम यांची टीम यांचा जो अहवाल जाईल मदत पुनर्वसन विभागाला त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल। वसई विरारची अनधिकृत बांधकाम जरा एक मिनिट बाब असे की आता सुद्धा 140 सदर इमारती ज्या धोकादायक आहेत त्याच्यामध्ये सुमारे 1000 फ्लॅट आहेत। सूर्यवंशी साहेबांशी माझी बोलणी झाल्यानंतर इथेच जवळपास म्हाडाच्या इमारती तयार आहेत आणि फ्लॅट रिकामे आहेत, तर ते कोणाला दिले नाहीत याची खातरजमा करून मंगळवारच्या कॅबिनेटच्या विषयानंतर आयत्यावेळच्या विषयामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांचं एकूण ध्यान या गोष्टीकडे आकर्षित करेन की बा एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये असलेला वसई विरार परिसर यामध्येच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेले आहेत। काल पण तिकडे घटना जरा तुम्ही मला बोलू द्या जरा। आणि त्याच्या सगळ्या आता भविष्यकाळामध्ये माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवल्याने माझा त्याला पाठिंबा आहे।